शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा, निजजन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नाम अनामातिता तू. इंदिरावर भगिनी मनरंजना, षडाश्य जनका जफरी ध्वज दहाना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्दो जात वाघ घोरा, तत्पुरुषा ईशान ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, गंगाधर भोगी भूषणा, सर्वव्यापक अंधकमर्दना, परमातिता निरंजना, गुणत्रय विरहित तू. हे पय फेन धवल जगज्जीवना, द्वितीय अध्यायी कृपा करून, अगाध सुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसा कथेची रचना, पदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादी मुनिजना, सुत सांगे नैमिषारण्यी. इक्ष्वाकुंशी महाराज, मित्रसह नामे भूभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी. पृतनावसने करून, घातले उर्विशी पालान, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रू बघणे मावळली. तो एकदा मृग याव्याचे करून, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांदार प्रवेशला विपिन, तो सावजेच हुंकडून उठली. व्याघ्र वृकर्ष वनकेशरी, मृगमुखी वनगौ वानर वानरी, शशक जंबुकांच्या हारी, सहारित नृपवर, चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती. नृपे मारिले जीव वहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गत प्राण होऊनी पडियेला. त्याचा बंधू परमदारुण, तो लक्षिता झाला दूरोन, मनी कापट्य कल्पुन, मने सोड घेईन बंधूचा. मित्रसह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दरविस्कंदी घेऊनिया. नृपाचे भेटला येऊन, म्हणे मी शुपशास्त्री परमनी पून, अन्न शाखा सुवास करीन, देखोन सुर नर भुलती. राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी, गुरु वशिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला. भोजन आला अब्जज नंदन, तो राक्षसे कापट्य स्मरून, शाकांत नरमास शिजवून, ऋषीस आणून वाढिले. त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनी, सकळ ऋषी मांजे शिरोमणी, कापट्य सकळ जाणुनी, मित्रसह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नरमांस, वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलावा सुपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण, म्हणे मज शापिले काय कारण, मीही तुझ शापीन मनोय, उदक करी घेतले. तवरायाची पट्टराणी, मदयंती नामे पुण्य खाणी, रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जेवी शारदा. दमयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्ये गुरुशी शापावया, अधिकार नाही सर्वथा. गुरुशी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी. राम म्हणे चतुर सुंदरी, बोलली साचते, म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्याची प्रपदांवरी, जल टाकी मित्रसह. तो जाणू पर्यंत चरण, दग्ध झाले कृष्ण वर्ण, कुष्ठ भरला मग तेथून, कल्माशपाद नाम त्यांचे. वशिष्ठ जाणू निवृत्तांत, रायाशी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, येसी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावला अंतर्धान, मग कल्माशपाद राक्षस होऊन, क्षुधाक्रांत निशिदिनी, वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर, विशाल देह कपाळी सेंदूर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंतदाढा वाढलिया. जीव बक्षिले आसमास, वनी हिंडता तो राक्षस, एक ब्राह्मण कुमर डोळस, 12 वर्षी देखिला. सर्वे त्याची ललनाची मनी, दोघे क्रीडती कौतुके वनी, तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसी धरुणी, भक्षावया सिद्ध झाला. तव त्यांची वधू काकुळती येत, अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत, गोब्राह्मण प्रतिपाळक सत्य,
माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी. सवेची जाऊनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा. पतीस भिक्षू नको राजेंद्रा महत्पाप घेऊ नको एक सरा. स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी. ऐसी करुणा भाकिती कामिनी निर्दय बक्षिला ते क्षणी. हस्ती पंजर टाकुनी ती पुढे दिधला तवती दुःखे करुनी. आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृतिका घेऊनी घाली वदनी. कोण वनी सावरी तिथे मग तिने शाप दिधला राया ते. जो अलोट विधी हरिहराते मने मदयंती संग सुरते. प्राण जाईल तेची क्षणी कोणी एके स्त्रीचा संग सोहळा. तुझन घडो रे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा. केल्या गोळा अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी. इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी. वर्तमान सांगे श्रीशी येरी कपाळ पेटी अक्रोशे करून. म्हणे झाले वंश खंडन पतिसी म्हणे ब्रह्मचर्य धरून. प्राण अपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन. न करी कोण स्त्रियेशी संभाषण खदिरांगाराची सेज आजपासून. झाली तुझ लागी जानपा परम तळमळी राजेंद्र. जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र. पाडूनी गारुडी दिनकरी की नासिकी वेसन घालून. महावृषभ करीती दीन की वनी निरंकुश वारण. धरुणी क्षीण करीती मग तैसा कल्माशपाद भूप. होऊनी राहिला दिन रूप पुढे प्रकाशा वया कुळदीप. आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथेची पाहुणी प्रमाण. वशिष्ठ मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण. दिव्यपुत्र झाला तेने पुढे वंश चालीला. असो तो राव मृगेस निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपाला. भोग त्यजिले सर्वही मनात मनोज विकार उठत. विवेकांकुशे कामईभ आवृत. म्हणे श्रीस वैधव्य मज मृत्यू ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्मगती गहन प्रांतन विचित्र दारुण. देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विनन सुटेची. ऐसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहात. तो पिशाच भयानक अत्यंत रायापाठी उभे सदा. दंपत्य पूर्वी मारेली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतींत. महाविक्राळ दांत करा खात राये व्रते केली बहुत. दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला. मिथुला नगरा समीप आला मनश्री देखता आनंदला. परिब्रह्महत्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत. आम्रवृक्ष फळ भारे डोलत पोफळी रातांजन विराजित. केळी नारळी खजुरिया चंपक जाई जुई मालती. मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती. जपाकर वीर कोविदार वडपिंपळ औदुंबर. पारिजातक बकुळ देवदार कपिथ्य बिल्व अंजीर. अर्जुन पिचुमंद कदंबते ऐसिया वना माझी नृपती. क्षणैक पावला विश्रांती परी ते पाठीशी पापमती. ब्रह्महत्या उभी असे तो गवला भाग्यवास रमणी. की निधान जोडे रंका लागोनी की क्षुदिथान पुढे उचंबळोनी. शिरब्दी जैसा पातला की मरती यांच्या मुखात. अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त. चिंतामणी झाला तैसा तापसियान माझी मुकुटमणी. शिष्य मानती सर्वे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी. तय स्थानी पातला राये घातले लोटांगण. दाटला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडून. करिस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन. पापे सहरती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करून. तरी रंक सहस्रनयन होय यावरी तो महाराज गौतम. कल्माशपाता पुसे कुशल क्षेम. राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम. सुखेर करून नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. स्वधर्म आचरती की समग्र
पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की. राम म्हणे आपुले कृपे करून समस्त आहे क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुरुण आनंद घन दिसतोशी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषीप्रती निवेदिले. गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र. तेथून मी आलो अपार महिमा तेथींचा नवर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत. सूर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठ जे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जान. तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा. कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा नवर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथीची वस्ती अहोरात्र. जेथींचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान. वशिष्ठ भृग जामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख. नारद तंबुरू गायक जेथे गाती शिवलीला. गोकर्ण भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार. मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे. ऋषी करीती वेद घोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते. ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन. नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित चारिद्वारे मणिमय खचित. ऐरावत रूढ अमरनाथ पूर्ववारी तिष्ठतसे. दक्षिणेस रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण. उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित. भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन. त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र. अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडणी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडोनी अखंड आराधिती पिनाक पाणी. रायास म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे. वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण. गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावास्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर. समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान. ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले. गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती. यावरी सुत वक्ता निपुण रावण मासी कैकसी अभिधान. ती नित्य लिंग पूजना विन जान उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून. व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करून. त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणून जाऊन. कैलासा प्रति द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण जो चतुष्पुष्टी कला प्रवीण. जेने वेदांची खंडे करून सारसार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामींपुढे. आपुले शिर छेदुनी स्वहस्ते शिरांच्या तंती करुनी स्वरयुक्त. दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोष जेणे. राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित. सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा. गाता प्रीतीने शिवलीला शंभू संतोषला अद्भुत.
म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशक द्वय नयन म्हणे गामांतका, आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे सुंदर. ऐसी ललना देई सुकुमार, ऐकोन संतोषला कर्पूर गौर. भोळा उदार चक्रवर्ती, कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण. ऐसे लिंग काढिले हृदयांतून, की ब्रह्मानंद रस मरोन. दिव्यलिंग ओतिले सहस्र बाल सूर्यन पावती सरी. ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी, दिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मांदिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवतार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती, जे त्रिगुणातीत परब्रह्म. जे अर अजित अनाम, सच्चिदानंद निर्वाण धाम. योगी आराम पावती जेथे, अनंत ब्रह्मांडे विचित्रे. जेने रचिली इच्छा मात्रे, ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे. ते दिव्यलिंग पुरातन, ते लिंग रावणे हाती घेऊन. म्हणे हे त्रिलोचन विदोष शमन, लावण्य सागरींचे निधान. त्रिभुवन सुंदर ललनादे, जी अपर्णेची परम प्रतिमा. ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा. नाम अनामातीत तू, शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष. निर्गुण शके विधीश, भोळा चक्रवर्ती महेश. म्हणे हेची नेई अपर्णा तू, रावणे अवश्य म्हणोनी. स्कंदी घेतली स्कंद जननी, दिव्यलिंग हाती घेऊनी. लंघनात चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर. गजबजिले सकळ सुरवर, गजानन स्कंद वीरभद्र. नंदिकेश्वर तळमळती, म्हणती हे सदाशिव त्रिनयन. हे कैसे तुझे उदारपण, भवानी बैसलाशी देऊन. पंचवदन हसतसे, म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ. तो धावेला आता स्नेह भरीत, इकडे भवानी स्तवन करीत. हे पद्मजतांत धाववेगी, वारी जनयना इंदिरावर. निगमागमन वंद्या सुहास्य वक्रा, हे नीलपयोधर गात्रा. धाववेगी सोडवी मज, हे मधुकैट भर नरक मुरभंजना. हे दशावतार धरा पीत वसना, हे मदनांतक मानस रंजना. जनार्दना जगद्गुरु, हे कोटी मनोजतात श्रीधर. असुर मर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर. विप्ररूपे आडवा झाला, म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना. कोठे मिळविली ऐसी ललना, दशमुख म्हणे हे अपर्णा. सदाशिवे दिधली, विप्र म्हणे खाली उतरून. निहाळून पाहे इंचे वदन, रावण पाहे तव ते कुलक्षण. अत्यंत कुरूप देखिली, भवयांसाठी अमंगळ पूर्ण. वृद्ध घाल बैसले दंतहीन, गदगदा विप्र हासे देखून. टाकोनी रावण चालिला, मगर माधवे तये स्थळी. स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवाजवळी. म्हणे स्त्रिया मंगळ कैसे दिदली, शिव म्हणे सत्य वचन. ते तुझ नाटोपे कौटाळीन, अनंत ब्रह्मांडे दाऊन. सवेची लपविल तत्वता, मग श्रीधरे अंगीची मळी काढून. स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न, मयासुराचे उदरी जान. उत्पन्न झाली तेची पै, तिच्या स्वरूपाची प्रती. नाही नाही त्रिजगती, अंगीच्या सुवासे धावती. काद्रवेय चक्रे प्रीतीने, तिचे नाम मंदोदरी. तिची प्रतिमा नाही उर्वीवरी, विशांती नेत्राचे चत्वरी. पट्टमहिषी पतिव्रता, मयासुर करील कन्यादान. वरी एक शक्ती देईल अंधन, सप्तकोटी मंत्रांचे गहन. सामर्थ्य असे जिये माझी, ते निर्वाण सांगा तीन शक्ती. तुझ प्राप्त होईल लंकापती, महाशत्रुवरी निर्वाणी ती. प्रेरावित्वा सत्यपै, ऐसे एकताची रावण. परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळाशी आला जाण. ते गजानन गाई राखी, गजाननाचे स्तवन. देव करीती कर जोडून, म्हणती दिव्यलिंग सोडवून. स्थापी अक्षयी गणपती, ऐसा देवी प्रार्थिला एक दंत. तव रावणाशी मूत्र लागले, पाऊल न घालवत. चरफडीत मूत्र भरे,
भूमीवरील लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊनी लघु शंकेसी बैसावे, हेही कर्म अनुचित. तव तो सिद्ध बुद्धींचा दाता, विप्रवेशे गाई राखीता. त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती, माझ्या गाई रानोरानी पळती. तुझ्या मूत्र शंकेशी वेळ किती, लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लगता क्षण, येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे 3 वेळा वाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊनी एकांत क्षती, लघुशंकेस बैसला. अघात गजमुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा. असो रावणाशी मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभ वक्र, हाक पोडी गरजोनी. माझ्या गायी गेल्या दूरी, हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलेची निर्धारी, हस्त संकेत थांब म्हणे. दुसरी घटिका झाले पूर्ण, हाक पोडी गजानन. एव घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेची वारिता पंडिता. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडी. राक्षसा आपुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपटेना. पृथ्वी सहित अभंग, एकची झाले दिव्य लिंग. रावण धावे सवेग, औषच अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटिता डळमळी कुंभिनी, महाबळे दशमुख पाहे उपटोनी. परीन उपडे तया लागुनी, अखंड भंग झाले. गुप्त झाला गजानन, गायी पृथ्वीत जाती लपोन. रावणे एक गायीचा कर्ण, धावोनिया धरियेला. तोही न उपटे तया लागून, मग तेथीचे केले लिंग पूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून, नाम जाण पडियेले. रावण माता तेथे येऊन, ते नित्य करी शिवपूजन. आदी लिंग हे जाणून, करीती अर्चन सुर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण, तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकिले रावणे. मयासुर मंदोदरी आणि शक्ती, देता झाला रावणा प्रती. लक्ष पुत्र नातू गणती, 1.25 लाख जयांचे. इंद्रजिता ऐसा पुत्र, अष्टदशाक्षोहिणी सेना भार. जेथींच्या अनुष्ठाने अपार, रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे रजोत्तमा, ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णून शके मघवा ब्रह्मा, येणे आम्हा तेथुनी झाले. मिथुलेश्वराच्या यागा कारणे, आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे, कथा तेची सांगतो. एक वृक्ष न्यग्रोध्र विशाळ, त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तोच एक चांडाळीन अमंगळ, अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टीत पूर्ण, जन्मांध कुलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली सौंकडे. रक्तपिती भरवून, हस्तपात बोटे गेली जडवून. परम कुक्षित कुलक्षणा, कैसे अन्न उदक ती येते. दंतहीन कर्णहीन, गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्ण नासिक झडवून, किडे पडले गुचगुचित. अंगीचे चर्म गेले झडवून, वस्त्र पडले गळोन. धुळीत लोळे चांडाळीन, पापपूर्वीचे भोगित. तिचा मरण काळ जवळी आला जाण, वरते पाहिले आम्ही विलोकून. तो शिवे धाडिले दिव्य विमान, तिये लागी न्यावया. दशभुज पंचवदन, शिवदूत बैसले 4 जण. कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नि तेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित, वाद्य वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे एके नृपती, मग तयांप्रती पुशिले. हे दिव्य विमान घेऊन, कोणाचे करू जाता उद्धरण.
ते म्हणत तिये चांडाळीने लागून शिवे आणू पाठविले निजपद मग म्या तयांसी पूशिले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जान आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे झाली गरोदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले येशी मग ही हिंडता देशांतर कोणी कस भाग्य क्षुद्र त्याने इथे श्री करुण सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यमासी रथ पुष्ट जाहली बहुत गुर्नित लोचन उघडिना शूद्र घेऊनी दासी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुधिंत आठवूनी मासास शस्त्र घेऊनी चालिली मध्ये माजली नुगडी लोचन हाबस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिनी सुरी घाली तसे ते अट्टाहासे ओरडत गाई हंबरोनी अनर्थ करीत इने कंठ छेदुनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडूनी पाहे पापिनी मग गोवत्स ओळखिले ते क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी मने करणी न कळता केली मग अर्धवत्स मांस भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरीही काळी मृत्यू पावत तो येऊन यमदूत येसी नेले मारित जाचिती बहु निर्दयपणे कुंभी पाकी घाली ती असे पत्रवनी हिंडवीती तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळविती तप्त जे का चित्रगुप्ताचे पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य तो म्हणे शिवनाम उच्चारून गोवत्सवद हिने केला मग यमे दिधले लोटून चांडाळ योनी तपावली जनन गर्भार्ध कुशल कुलक्षण विष्णमुत्रे विरली सदा श्वानाचे उचिष्ट भक्षी जान तव माय बापे गेली मरोन मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्याच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्री गेली चांडाळी पडली भद्रकळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिनी मी आहे हाका पुढीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्त जन एके बिल्व पत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चाचपून पाहत मुखी घालवयाची नाही वस्तू म्हणून रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्री सौपोषण बिल्वदळ घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनाम गरजती जन हेही करीत तैसेची स्मरण तीही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत गौतमे सांगितला समस्त मग ती दिव्य देह पाहुणी बैसत शिवविमानो ते धवा आपले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्ण प्रति जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळ करुणी अचिका ऐसे बोलोनी गौतम मुनी गेला जनकाच्या या लागूनी कल्माश पाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्री सदिव्य लिंग मित्र सहराय पूजिले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदी पुरुष पाठवित दिव्य विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैतिप्यमान अनंत विजांचे रस पिळून मूर्ती ओतिल्या वाटते अनंत वाद्ये गरजती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षतीवरुणी वृंदारक मित्रसह दिव्य देह पावोन झाला दशभुज पंचानन इंद्र चंद्रादी पदे ओलांडून नीला मिरवत शिवपदा
स्वरूपता मुक्ती पावोन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टीत मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्य अलंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमत भीमा तट विलासा ब्रह्मानंद आदी पुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथा रसवदवी पुढे श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड तृतीय अध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु।